आज तुम्हाला आमची सगळी फॅमिली किचनमध्ये दिसतीये ना, कारण पण तसंच आहे. तर धनुषी ते सांगतोय, की आम्ही काय बनवतोय म्हणून. पण त्याची भाषा तुम्हाला समजणार नाही म्हणून मीच सांगून देते. तर आज आम्ही बनवतोय गुलाबजामुन. कारण हे घरी होते. हे घरी असलं, की मला बऱ्यापैकी कामामध्ये मदत होते म्हणून. आणि हे काम जरा अवघड आहे करण्यासाठी. एकटीने करणं काही झालंच नसतं म्हणून मी आज हे सगळा घाट घातला होता बनवायचा. गुलाबजामुन मस्त आम्ही दोघांनी गोळे करून घेतले. त्यानंतर मी तळले. अहोंनी एकीकडे पाक बनवला. ते पाकामध्ये टाकले दोघांनी मिळून आणि असे काहीसे गुलाबजाम दिसत आहेत आणि खायला पण खूप जास्त टेस्टी झालेत. घरातलं सगळं आवळून संध्याकाळी गेले होते नर्सरीमध्ये. म्हटलं 1-2 झाडं घ्यावीत. तिथे गेल्यानंतर मोह काय आवरलाच नाही. आता कोणती कोणती झाडं घेतली ते दाखवते. पण त्याआधी ना मस्त असं नॉनव्हेजचा आज बेत बनवला होता. आता आज तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा हा ब्लॉग बघताय, पण सॅटर्डेला शूट केलेला हा ब्लॉग आहे. जरा समजून घ्याल तुम्ही. त्यानंतर असं काहीसा किचनवरती राडा पसारा झाला होता. बऱ्यापैकी आवरलं होतं आणि ही जी तेलकट भांडी असतात ना, ती घासायला मला अजिबात नको वाटतं. पण काय करणार, सगळं आवरावं तर लागतंच ना ज्या त्या वेळेला. म्हणून 1-1.5 तास घालून ना मस्त किचन चकाचक क्लीन करून घेतलं आणि अजिबात कंटाळा आला नव्हता. कारण मी माझ्या आवडीचं काम करायला बसले होते. अहोंनी मात्र मला झाड व्यवस्थित लावून दिलं होतं जेव्हा मी भांडी घासत होते तोपर्यंत. पण जे काही पुसायचं वगैरे राहिलं होतं ना, मग मी ते करून घेतलं. तर हे ना असं अरेका पामचं छान झाड आणलं. तर हॉलमध्ये एका आहे, अजून एका ठिकाणी ठेवायला जागा आहे. म्हणजे हॉलमध्ये 2 ठिकाणी ठेवायला जागा आहे. पण मी म्हटलं हे सध्या तरी ना बेडरूममध्येच ठेवणार, कारण बेडरूमचा लुकच पूर्ण चेंज होऊन जाईल. म्हणजे घरामध्ये काय जर चेंजेस करायचे असतील ना, तर एखादं झाड लावून बघा. खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते त्याने घरामध्ये. आणि हे दुसरं जे झाड आणले ना, ते खाऊच्या पानाचं. चला, असा होता आजचा दिवस. भेटू उद्या. बाय बाय.